नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गूढार्थ दीपिका. श्री ज्ञानेश्वरी गूढार्थ दीपिका भाग 61वा. मागच्या भागात आपण साधारण पाहिलं त्याची थोडीशी उजळणी. तर श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात, आता मी अज्ञान काय असते ते सांगणार आहे. अज्ञानाचे आवरण आणि विक्षेप असे दोन प्रकारचे कार्य असते. याचे वर्णन आपण अन्य ठिकाणी सविस्तर केले आहे. आवरण म्हणजे आत्मविस्मृती किंवा आत्म्याचे ज्ञान नसणे आणि विक्षेप म्हणजे एका आत्मसत्तेशिवाय भलतेच काहीतरी सत्य वाटणे किंवा तसे सत्य समजणे. तर आता इतर अज्ञानाची सुद्धा लक्षणे आहेत. जो मोठेपणाचा मान केव्हा मिळेल याचीच वाट पाहत राहतो. गर्वाने पर्वत शिखरासारखा ताठर जसा असतो तसा राहतो. आपण आचरण केलेल्या दान धर्माचा पुण्यकर्माचा स्वतःच डांगोरा पिटतो. जसा एखाद्या देवळात देऊळ झाडायचा कुंचा समोरच सर्वांना दिसेल असा ठेवलेला असतो किंवा एखाद्या पिंपळाची मुंज झाली की हे लोकांना कळावे म्हणून त्या झाडाला मेखला बांधतात, तसा हा असतो. त्याला आपल्या अध्ययन केलेल्या विद्येचा इतरांजवळ पसारा मांडण्याची फार हौस असते. मन विकारी व अशुद्ध असले तरी पण आपण धर्मपरायण आहो हे दाखवण्याकरता बाह्य शरीरावर हा भस्म, गंध, छाप, तिलक इत्यादी लेपनाने त्याला अखंड अलंकृत करत राहतो. लोकांना ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगून फसवतो. रानात अग्नी लागला की निष्पाप मृग आदी जीव व्यर्थ मरतात. वृक्ष इत्यादींना जळून खाक व्हावे लागते. तसे याच्या आचरणामुळे सर्वांना केवळ दुःखच होते. याचे बडबडणे भाल्यासारखे इतरांच्या मनाला बोचते. भाता जसा फुंकला की फुगतो आणि सोडला की रिकामा होतो, तसा याला काही मनासारखे मिळताच हा हर्षाने फुलून जातो, फुगून जातो आणि तसे नाही झाले की विषादाने ग्रस्त होतो. वावटुळीने धूळ एकदम आकाशात पोचते तसा हा साध्या स्तुतीने शेफारून जातो व थोडी कुणी निंदा केली की लगेच कपाळ बडवतो आणि त्याच्या नावाने बोटे मोडतो. तात्पर्य, थेंबभर पाण्याने याच्या मनाचा चिखल ओला होतो आणि परत थोड्याच वाऱ्याने तो सुकून कोरडा सुद्धा होतो. शेवाळांनी गुंडाळलेली गारगोटी जशी बाहेरून पाचूसारखी दिसते, पिकलेली निंबोळी पण बाहेरून खिरणीसारख्या गोड फळासारखी दिसते, तसे याचे वरवरचे रूप व क्रिया इतरांना भ्रमित करून त्रासदायकच ठरतात. गुरुकुळाचे नाव किंवा संबंध सांगण्याची याला लाज वाटते. गुरुपासूनच प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या भरोशावर हा गुरुलाच आव्हान देतो आणि तुच्छ सुद्धा लेखतो. इतकेच काय, गुरुभक्तांचे नाव तोंडात येताच अभक्ष भक्षण केल्यासारखे ते तो समजतो. आड राण्यातील काट्याकुट्यांनी व अंधारी जीवजंतुयुक्त पण पाणी नसलेल्या विहिरीसारखे याचे मन असते. या विहिरीत केवळ काटे आणि हाडेच असतात. कुत्री काही खाताना उघडे की झाकले, भक्ष की अभक्ष हे पाहत नाही, तसा हा धना आणि काम भावनेविषयी आपल्या दुसऱ्यांच्यावर आसक्त सदा असतो. श्वान समागमाकरता योग्य ठिकाणाचा म्हणजे उघड्यावर किंवा बंद इत्यादी ठिकाणाचा विचार करत नाही, तशी याची काम वासना युक्त नजर स्त्री दिसली की ती कशी का होईना उपभोगावीच अशीच आहे असे त्याला वाटते. स्नान संध्याविषयी याला काहीच खेद नसतो. पाप मात्र पुढे होऊन निर्लज्जपणे हा करतो. मुंगी तृणाचे बीज ज्या आकांताने ओढते तसा हा स्वार्थाकरता सर्व नियम धैर्य बाजूला ठेवतो. पण भीतीचे नाव काढताच पाय ठेवताच डबके कालवले जाते, तसे याचे मन अतिशय गढूळ होते आणि पुरात कुठेही कसे वाहत जाणाऱ्या रिकाम्या सुक्या भोपळ्याप्रमाणे त्याचे मन सतत भरकटच राहते. वावटळ जशी कुठेही स्थिर राहत नाही, तसा हा अनेक तीर्थे नगरे जंगली इत्यादी ठिकाणी वर्त भटकत राहतो. एखादा सरडा माझावर आला की वारंवार झाडावर चढत उतरत राहतो.
तसा हा निरर्थकपणे मनोरंजनात हिंडत असतो किंवा एका ठिकाणाहून दुसरीकडे रिकामाच येत जात राहतो. राजन एका ठिकाणी गाडून रोवल्याशिवाय जर स्थिर राहू शकत नाही, तसा हा केवळ निजला तरच स्थिर असतो, नाहीतर जणू मरकटाची भावंडच. संयमाचे तर याला नावच माहीत नाही. ओढ्याचा पूर वाळूचा बांध जुमानत नाही. देवाला वाहिलेला सांड जसा पूर्ण मोकाट फिरतो, आंधळ्या हत्ती मदमस्त होऊन चित्कारतो आणि कुठेही जातो. डोंगराची आग रस्ता बिस्ता पाहत नाही, घरेदारे पाहत नाही, दिशा पाहत नाही. तसे याचे मन विषयात आणि विषय चिंतनातच गडलेले असते. उकरड्यावर काय कुणी काहीही टाकू शकतो. मोकाट ढोर कुणाच्या हाती लागत नाही. अन्न सत्रात कुणी काही खाऊ शकतो. वेश्येला सौंदर्य प्राप्त झाले की कुणीही तिथे जावयास धडपडतो. तसे याचे निरंतर स्वैरवर्तन असते. इतकेच काय, स्वर्गात इंद्राणीचे पण सुख याला हवे असते. त्यासाठी यज्ञ इत्यादीचा हा खटाटोप करत राहतो. विषय भोगण्याचा याला कसा म्हणजे कसाच कंटाळा येत नाही. कुष्ठरोगी आपल्या कुष्ठभरीत हाताने वचवचा जेवतो, पण त्याला त्या जेवणाचा कधी कंटाळा येत नाही. तसा हा विषय भोगताना शिणत नाही किंवा सावधी होत नाही. गाढव उत्तेजित होऊन गाढवीच्या मागे लागते आणि धावते, पण गाढवी समागम करू देत नाही. उलट ती लाथा झाडते, तरी गाढव माघारा वळत नाही. वैराग्यशील पुरुषाचे तोंड पाहताच हा कपड्यासहित सचिल स्नान करतो. मृगजळाला भुलून छाती फुटेपर्यंत हरिण धावते. आंधळे मूल जसे आई प्रेमाने कुरळाते, तसा हा वृद्धपणे आंधळा होऊन आपल्या मुलाबाळाच्या मोहात अडकून पडतो. देह म्हणजे अमरच समजतो. डोक्यावर ठेवलेल्या प्रतिमेला लोक नमन करतात, पण त्या भक्ताला वाटते लोक मलाच नमस्कार करतायत. तसा हा अल्प विद्या मदाने माजतो. लायकी नसलेल्या माणसाला राज्यावर बसवलं की तो गर्वाने फुगून जातो. जसा जणू अजगराने एखादा खांब गिळावा तसा ताठरतो. लाटणे जसे वाकत नाही तसा कुठेही नमत नाही. फोणशे नावाचा सर्प चावला की त्याचे विष मांत्रिकाला पण काढता येत नाही. तसा हा कुणाच्या आटोक्यात येत नाही. भटकणाऱ्या कुत्र्याचे कान आणि शेपूट जरी हाकलून दिले तरी ते पुन्हा पुन्हा घरात शिरण्याचा प्रयत्न करतेच. सापाच्या तोंडात पकडला गेलेला बेडूक पण माशांच्या समुदायाला पाहून लालचावलेलाच असतो. आपण मृत्यूच्या दाढेत आहोत हे तो विसरतो. नवहीद्वारे द्रवू लागली की याचा लोभ पण सुटत नाही. डबक्यात असलेला मासा हे पाणी आटणारच नाही असे मानतो. पतंग हे जाणत नाही की दिव्याची झगमग म्हणजे त्याचा मृत्यूच होय. मूर्ख मनुष्य जळत्या घरात सुखाने झोपण्याच्या नादात असतो. भिंतीवर काढलेल्या चित्राला स्नान घालणे म्हणजे त्या चित्राचा नाशच होय. अत्यंत वेगाने लोटल्या गेलेल्या गाड्याला किंवा पर्वताच्या शिखरावरून पडलेल्या विशाल पाषाणाला पुढे आपले तुकडे तुकडे होणार आहेत हे जसे कळत नाही, तसा तारुण्याच्या मधात धुंड झालेल्या तरुणाला म्हातारपणात काय काय हाल अपेष्टा होणार आहेत याचा काहीही पत्ता नसतो. कारण त्यावेळी आड रानात वाहणाऱ्या ओढ्याला अचानक लेंडी पूर यावा तसा हा माणूस माजलेला असतो, किंवा माजलेल्या रेड्याची झुंज करण्याची नशा याच्या अंगात असते. पण पुढे शरीर गलितगात्र होते, अंगाचे तेज संपते, शरीरात कंप भरतो, मान हलू लागते. आंधळा माणूस पुढे असलेला पदार्थ जोपर्यंत उरावर एकदम आदळत नाही तोपर्यंत आंधळा मनुष्य शुद्धीवर येत नाही. तसा हा असतो. तारुण्य दशेत मदहोश होऊन अविवेकी झालेल्याला उद्याच्या म्हातारपणाची शुद्ध नसते. असा माणूस अर्जना अज्ञानाची जिवंत मूर्तीच होय. तारुण्याच्या मधात हा लुळ्या पांगड्या कुबड्या माणसाची मनसोक्त टिंगलटवाळी करतो. वाघाच्या दरीत जाऊन दैवयोगाने सुरक्षितपणे चरून वापस आलेला एखादा सांड पुन्हा मोठ्या आत्मविश्वासाने तेथे परत चरायला जातो आणि आपला जीव गमावतो. किंवा शरीर धोक्यात घालून एखाद्याने पुरून ठेवलेल्या धनावरच्या सापाच्या नकळत अपाय न होता धन आणले म्हणून साप वगैरे काही नाही असे म्हणत परत गेला आणि मग सापाच्या तावडीत सापडला आणि जीव गमावून बसला. तशी गत शास्त्रावर विश्वास नसलेल्यांची होते. शत्रू झोपला म्हणून माझी सर्व संकटे संपली
असा एखादा मूढ पक्षी बेसावध राहून समजतो आणि मादी पिलासह प्राणास मुकतो. सध्या आहार निद्रा उत्तम चालू आहे, मग मला कसे आले रोगाचे आणि मृत्यूचे भय. अशा भ्रमात राहून नियमबाह्य वर्तन करून जो आपले नुकसान करून घेतो तो अज्ञानीच म्हणावा लागेल. शास्त्र व संत यांनी जे करू नये म्हणून सांगितले ते मुद्दाम करतो. जिथे जाऊ नये तेथे जातो, पाहू नये ते पाहतो, ज्याला स्पर्श करू नये त्यालाच कवटाळतो, जे खाऊ नये तेच खातो, जे बोलू नये तेच बघतो. स्त्री पुत्रादिकांच्या भोगसंपत्तीचा वियोग होणार याचे त्याला भान नसते. अर्जुना, तो मूर्तिमंत अज्ञान हो. शास्त्र निषिद्ध असे विषय भोगण्यात याला आनंद वाटतो. शास्त्र व संत यांना करू नये म्हणून सांगितले ते सरसकट भोगतो. जिथे शिरू नये तिथे शिरतो, जे घेऊ नये ते घेतो, जाऊ नये तिथे जातो, खाऊ नये ते खातो. असे करण्यात याला मात्र खूपच आनंद वाटतो. ज्याचा संग नव्हतो त्याचा संग धरतो. शरीराला आणि मनाला जे आवडते ते तोच करतो. कमळाच्या केशराचे ठिकाणी भ्रमरी सुवासाने लुब्ध होऊन त्यात गुंतून पडते, तसा हा घरातच पूर्णपणे गुंतून पडतो. साखरेच्या राशीवर बसलेली माशी साखरेवर उठतच नाही, त्याप्रमाणे बेडूक कुंडात राहतो. तसे याचे मन स्त्री इत्यादीच्या ठिकाणी आसक्त होऊन निरंतर तेथे चिटकलेले राहते. शेंबडात मच्छर अडकते, डेरे पडलेल्या जमिनीत, फसफसलेली जमिनीत रुतलेले ढोर स्वतःहून निघू शकत नाही. त्याप्रमाणे जिवंत आहे तोपर्यंत याचे जीव, मन व प्राण घरातून निघतच नाहीत. म्हणून मेल्यानंतर जो त्याच ओसाड घरात सापवून राहतो. एखादी प्रमदा आपल्या प्रियोत्तमाला घट्ट आलिंगनातून जशी दूर होऊ देत नाही, त्याप्रमाणे त्याचा जीव घरादारावर घट्ट पकडल्यासारखा राहतो. भ्रमरी जशी मदासाठी सारखी कष्टत असते, तसे सर्व प्रयत्न घरादारासाठीच हा करत असतो. मधुर रसोद्देशे मधुकर जैसे, गृहसंगोपन तैसे करी जोगा. म्हातारपणी दैववशात प्राप्त झालेल्या एखाद्या पुत्ररत्नावर त्याच्या मात्यापित्याचे जसे प्रेम असते, तसलेच प्रेम या अज्ञानी पुरुषाचे आपल्या घरादारावर पण असते. एक स्त्री वाचून तो दुसरे काहीच जाणत नाही. ज्याप्रमाणे महापुरुषाचे चित्त आत्माकार झाले असताना व्यवहार बंद होतात, त्याप्रमाणे स्त्रीच्या देहाच्या ठिकाणी आसक्त झाल्यामुळे मी कोण, मी काय केले पाहिजे हे तो जाणत नाही. त्याच्या इंद्रियांना सर्व बाजूंनी एकमात्र स्त्रीच दिसते. या पायी लोकनिंदेलाही तो जुमानत नाही. स्त्रीच्या तालावर गारुड्याच्या माकडाप्रमाणे तो नाचतो. माकड गारुड्याचे जैसे होय. स्वतःच्या स्त्रीशी दाव्याने बांधल्याप्रमाणे राहतो. स्त्रीचे छंद पुरवण्याकरता एखाद्या कृपणाप्रमाणे कवडीचा लोभ धरतो. दान पुण्यात काटकसर करतो, पण स्त्रीला केलेल्या वायद्यामध्ये, वचनामध्ये काहीच उणीव पडू देत नाही. गुरूंना फसवतो, आई वडिलांना दारिद्र्याचे खोटेच दाखवतो. देवतांची पूजा केलीच नाही असे होऊ नये म्हणून ती कशीतरी उरकतो. एखादा भक्त कुलदैवताची जशी निष्ठेने अर्चना करतो, तशी एक चित्ताने हा स्त्रीची उपासना करतो. जैसे भजजी कुलदैवते तैसा एकाग्र चित्ते स्त्री जो उपासी. नागाची शपथ जशी नायटे अंगावर येतील म्हणून पाळावी, तितक्या तत्परतेने स्त्रीचे मनोगत हा पाळतो. नायट्या भेण न मोडीजे नागाची आण, तैशी पाळी उणकुण स्त्रियेची तो. अजून अर्जुना लक्षणे आहेत. भरती आलेल्या सागरात सोडलेली नाव जशी लाटावर हिंदोळे खाते, तसा तो प्रिय वस्तू मिळाली की आनंदाने उचंबळतो आणि वस्तू नाही मिळाली की तो पाताळात जातो. सुखदुःखाची अशी विचार शृंखला जो चित्तात वाहतो तोच खरा अज्ञानी. माझी भक्ती केवळ फळाकरता करतो. समाजात काही जण धनप्राप्ती करता विरक्तीचे नाटक करतात, तसे त्याचे हे वागणे असते.
एखादी स्वैरिणी स्त्री जशी कांताच्या मनोगताचे पालन निव्वळ नंतर दुसऱ्या परपुरुषाकडे जाण्यासाठीच करते, तसे याची माझे भजन तो केवळ विषयवस्तूच्या प्राप्तीची एक पायरी समजतो. कांताच्या मानसी रिघुनी स्वैरिणी जैशी रहाटे जारेशी जावया लागी, तैसा माते किरटी भजती गा पावटी करुणी जो दिठी विश्वसुवे. असे करताना काही मिळाले नाही तर भजन टाकून सर्व व्यर्थ आहे असे म्हणतो. ज्याप्रमाणे कुणबी नवी नवी शेती करतो त्याप्रमाणे जो निरनिराळे देव मांडून त्याची उपासना करत राहतो. ज्या गुरुचा विशेष थाटमाट असेल त्याच्याच मागे हा लागतो. प्राणी मात्रांशी निष्ठुरपणे वागतो, पण झाडे आदीवर मात्र जीवापाड प्रेम करतो. प्राणी जातीशी निष्ठुर स्थावरी बहुभर याची मूर्ती मिळवतो आणि ती घराच्या कोपऱ्यात ठेवून इतर देव आणि देव यांना यात्रा करतो. घरामध्ये माझे अधिष्ठान असूनही इतर देवतांचे नवस करतो. पितृकार्याच्या प्रसंगी पितराचाच होतो. एकादशीच्या दिवशी जे प्रेम आणि जितकी मान्यता मला देतो तितकीच मान्यता नागपंचमीला नागाविषयी दाखवतो. एकादशीचे दिवशी जे तुला पाड आम्हाशी ते तुला आणि नागाशी पंचमीच्या दिवशी. चतुर्थीच्या दिवशी पूर्ण गाणपत्य होतो आणि शाकंभरी चतुर्दशीला दुर्गेला म्हणतो की हे माते मी केवळ तुझाच आहे, तुझाच हो दुर्गे. नवरात्रीमध्ये मोठ्या आनंदाने नवचंडीच्या यज्ञाचा आश्रय घेतो. रविवारी भैरव देवतेचा आश्रय, रविवारी भैरव देवतेची धारणा, सोमवार आला की बेल घेऊन शिवालाही जातो. अशा प्रकारे तो एकटा एकच पण सर्व देवाची स्वतःला जोडून ठेवतो. ज्याप्रमाणे गावात फिरणाऱ्या वेश्येचे प्रत्येक गावातील गिराईक तिचे पतीच असल्यामुळे ती अखंड भावक्यवती असते, त्याप्रमाणे क्षणभरही हा उगा न राहता या ना त्या देवाचे अखंड भजन करणारा असतो. ऐसा अखंड भजन करी उगा नो हे क्षणभरी, अवघेन गावद्वारी आहे व जैसी अहे व जैसी. अशा प्रकारे जो स्वैर धावाधावा करताना दिसेल तर तो अज्ञानाची मूर्तिमंत मूर्तीच समज. ऐसे जो भक्त देखशी स्वैर धावत, जाण अज्ञानाचा मूर्त अवतार तो. त्याला एकांत स्वच्छ तपोवन तीर्थस्थान हे आवडत नाही. एकांती चोखटे तपोवने तीर्थी तटे, देखून जो गा विटे तोही तोची. लोकात राहणे सुखाचे मानतो, गर्दी गोंगाट याचेच त्याला भारी कौतिक. जया जनपदी सुख गजबजेचे कौतिक, आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून देणारे अशी जी आत्मविद्या, ते ऐकल्यावर हा शहाणा पुरुष हातात डमरू वाचून तिचा उपहास करतो. जो उपनिषदाच्या अभ्यासाकडे वळत नाही, योगशास्त्रातली गोडी दाखवत नाही, आत्मज्ञानाच्या अभ्यासात ज्याचे मनच लागत नाही, तो मूर्तिमंत अज्ञानी होय. आत्मज्ञानाचा अभ्यास हाच खरा अभ्यास आहे. अशा प्रकारे विचाराचा आधार सोडून ज्याची बुद्धी बहिर्मुख झालेली असते त्यालाच अज्ञानी असे म्हणतात. मग त्याला कर्मकांडाचे इति ज्ञान असो, पुराणे मुखतगत असो, फलज्योतिषा इतका निपुण असो की जसे म्हणतो तसेच होते. शिल्पशास्त्रात निपुण आहे, सूपशास्त्रात म्हणजे पाकशास्त्रात निपुण आहे, अथर्वण वेदातील अभिचारिक विधी अवगत आहेत, कामशास्त्रात काही जाणायचे शिल्लकच राहिले नाही असा असतो, नीतिशास्त्रात प्रवीण, वैद्यशास्त्र जाणणारा, काव्य नाटक इत्यादी साहित्यात त्याच्यासारखा दुसरा कोणी चतुर सापडणार नाही. भरताचे नाट्यशास्त्र तोंडपाठ असो, तंत्रोपासनामध्ये तो सुद्धा प्रवीण असतो, स्मरणशक्तीचा महामेरू असतो, मोहानी विद्येच्या सर्व खुब्या त्याला अवगत असतात, वेदाचा चालता बोलताच शब्दकोश, व्याकरण शास्त्रात तर याचा कोणीच हात धरणारा नाही, तर्कशास्त्रात याची गती महान आहे, पण अध्यात्मशास्त्रातील आत्मज्ञानाविषयी मात्र तो जन्मताच आंधळ्या माणसासारखा असतो. परी एक आत्मज्ञानी पुढा जातंद्य जो. पण आग लागो त्याच्या अशा ज्ञानाला ज्यात आत्मज्ञान नाही. अरे अर्जुना,
मूळ नक्षत्रावर जन्मलेले मूल जसे पाहू नये त्याप्रमाणे अशा माणसाकडे तू कधी डुंकूनही पाहू नको. ते एक वाचुनी आगवा शास्त्री सिद्धांत निर्माण धात्री परी जळो ते मूळ नक्षत्री न पाहेगा. ज्याप्रमाणे मोराच्या अंगावर जी पिसे असतात त्यावर सर्व डोळे असतात पण त्यापैकी एकाही डोळ्यात दृष्टी नसते. त्याप्रमाणे अध्यात्म ज्ञानाशिवाय इतर शास्त्राचे पुष्कळ ज्ञान असले तरी ते सारे व्यर्थच होय. मेलेल्या माणसाला जिवंत करणारी संजीवनीमुळे परमाणू इतकी जरी जवळ असली तरी बाकीच्या गाडाभर इतर औषधीचा झाडपाला केरकचरा काही कामाचा नाही. परिमाणू एवढे संजीवन मूळ जोडे तरी बहु काय गाडे भरणे येरे. मरायला टेकलेल्या माणसाची सामुद्रिक लक्षणे सांगणे काय कामाचे आहे. शिरच ज्याला नाही अशा धडाला अलंकार घालणे किती व्यर्थ आहे. वधूशिवाय वराला एकटे धाडणे ही विटंबनाच नाही का. त्याप्रमाणे एका अध्यात्म ज्ञाना वाचून इतर सर्व शास्त्राचे ज्ञान हे विद्या विषयकच असल्यामुळे ते अप्रमाण होय. विद्या ही परा आणि अपरा अशी दोन प्रकारची आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष्य इत्यादी अपरा विद्या असून ज्या विद्येने आत्मज्ञान होते किंवा परमात्म्याला जाणता येते ही परा विद्या होय असे मुंडकोपनिषदात सांगितलेले आहे. सारांश अपरा विद्या ही सांसारिक असल्यामुळे जीवाची दुःखातून कायमची सुटका करून देणारी अशी अविनाशी सुखस्थिती प्राप्त करून देणारी नाही. म्हणून अर्जुना हे लक्षात ठेव, इतर शास्त्रांचा अभ्यास निरर्थक असून ज्यामुळे अध्यात्मशास्त्राचे महत्व न कळल्यामुळे अध्यात्म ज्ञान हेच खरे एक नित्य ज्ञान असूनही बाकीचे ज्ञाने व्यर्थ आहेत असा ज्याला बोध झाला नाही त्याचे शरीर म्हणजे जणू अज्ञानाच्या बीजाला उगवलेली अज्ञान वेलीच होय. त्या शरीर जे झाले ते अज्ञानाचे बी विरुडले तयाचे उत्पन्न गेले अज्ञान वेली. त्याप्रमाणे हा जे बोलतो ते अज्ञानच असते. तेथे अज्ञानच फुलते व फळे आली तरी ती अज्ञानाचीच असतात. अध्यात्मज्ञान म्हणून काही आहे हे तो मुळातच मानित नाही. त्याला ज्ञान या शब्दाचा अर्थ समजत नाही. हे नवाने पुन्हा पुन्हा तुला सांगितले पाहिजे काय. नदी धरून जाण्यासाठी निघालेला एखादा तसाच वापस फिरला तर त्याला पलीकडच्या तीरावरची वस्तुस्थिती माहीतच नाही असेच म्हणावे लागेल. किंवा एखाद्याच्या घरात काय ठेवले हे पाहण्यासाठी गेला जर उंबरठ्यापाशीच जर तो थांबला आत गेलाच नाही तर त्याला घरात काय आहे कसे करणार. त्याप्रमाणे ज्याला आत्मज्ञानाची ओळखच नाही त्याला या ज्ञान संपत्तीचे काय महत्व. सत्य आणि मिथ्या अशा दोन वस्तू आहेत. सत्य म्हणजे अविनाशी सदा सर्वदा असणारी, मिथ्या म्हणजे अस्तित्वात नसताना आहे अशी वाटणारी, फक्त वाटणारी. पण परब्रह्म हे सदा सर्वदा असणारे आहे. पण काल्पनिक ज्ञानाला खरे समजणाऱ्यालाच ज्ञानाचा खरा अर्थ समजत नाही असो. गर्भवती स्त्रियाला जेवू घातले की गर्भही आपोआप तृप्त होतो. त्याच्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. तसे ज्ञानाचे लक्षण सांगितले की अज्ञानाचे वेगळे लक्षण सांगावे लागत नाही. आंधळ्याला जेवायला बोलवले की तो दुसऱ्याला बरोबर घेऊन येणारच, कारण त्याला एकट्याला रस्ता सुचणार नाही. त्याला दुसऱ्या माणसाला काही वेगळे सांगावे लागत नाही. तसे ज्ञान सांगितले की अज्ञान सांगण्याची गरज नाही. अर्जुना, आता ज्ञेयाचे स्वरूप सांगतो ते पण ऐकून घे. परब्रह्म तत्वालाच ज्ञेय किंवा वस्तू असे म्हणतात. याचे कारण ज्ञाना वाचून कशानेही याच्या जवळ पोहोचता येत नाही. वस्तूला एकदा जाणले की जाणणे असे काही बाकीचे शिल्लकच राहत नाही. कारण वस्तूला जाणले की ती वस्तू जाणणाऱ्यालाच वस्तुमय करून टाकते. येथे ज्ञान या शब्दाने रजतम गुणरहित अशा सात्विक बुद्धीत मी ब्रह्म आहे या जाणीव रूपाने प्रकट झालेला आत्मप्रकाश घेतला आहे. त्याला तर सूक्ष्म बुद्धी, अग्रबुद्धी, चरमबुद्धी, विद्याबुद्धी इत्यादी नावे आहेत. या ज्ञानवृत्तीनेच परब्रह्म जाणले जाते. म्हणूनच परब्रह्माला ज्ञेय म्हणतात. परब्रह्माचा सविकल्प व निर्विकल्प अशा दोन प्रकारचा जीवाला अनुभव येतो.
परब्रह्माचा सच्चिदानंद धर्माने जेव्हा अनुभव घेतला जातो, जाणल्या जातो, तेव्हा ते परब्रह्म सविकल्प म्हटले जाते. असा अनुभव ज्ञान वृत्तीने येतो. पण ज्यावेळी परब्रह्माच्या ऐक्याची जाणीव आणि तिला जाणणारा असे दोन नाही उरत नाहीत, तेव्हा ते परब्रह्म निर्विकल्प म्हटल्या जाते. उत्पन्न होऊन अस्तित्वात येणाऱ्या पदार्थाच्या प्राप्तीकरता क्रिया उपयोगी असते, पण परब्रह्म उत्पत्तीरहित स्वयंसिद्ध असल्यामुळे त्याच्या प्राप्तीकरता क्रिया इत्यादीचे उपाय काही लागू पडत नाही. केवळ जाणण्यानेच जीव त्याच्याशी तद्रूप होऊ शकतो. केवळ जाणण्याने जीव त्याच्याशी तद्रूप होऊ शकतो. ही गोष्ट जाणणे झाल्यावर साधक बाधक उपाधीचा नाश झाल्यामुळे नित्य आनंदाच्या पोटात साधक जाऊन राहतो. ज्याप्रमाणे नदी बुडी मारणारा सर्व अंगावरील कपडे काठावर काढून ठेवतो व त्यापासून अलग होतो, याप्रमाणे व्यतिरेकाने स्थूल सूक्ष्म कारण या तिन्ही देहाहून माझे मूळचे परब्रह्म स्वरूप निराळे आहे असे जाणून तो संपूर्ण संसारापासून अलग होऊन आपल्या मूळच्या स्वरूपाशी ऐक्य साधतो. अर्जुना, ते ज्ञेय परब्रह्म उत्पत्ती रहित आहे. त्याला परब्रह्म हे नाव सहजच किंवा उगाचच प्राप्त आहे. त्याला त्याची काही भ्रांत काही त्याला त्याचा काही अनुभव सुद्धा नाही, त्याला त्याची जाणीव नाही. म्हणजे त्याचे नाव सुद्धा सर्व निरपेक्ष आहे. जीवाचे मूळचे स्वरूप हे निर्विकल्पच आहे. अशा निर्विकल्प शब्दा स्वरूपाचे शब्द इत्यादीने ज्ञान होणे शक्य नसल्यामुळे जीव उपाधीतून मुक्त होत नाही. पण म्हणूनच जीवाला स्वरूपाचे ज्ञान व्हावे म्हणून श्रुतीने स्वरूपाच्या ठिकाणी शब्द प्रवृत्ती केली आहे. वृत्ती अर्थाकार झाली की शब्द मागे राहतो. वृत्ती अर्थाकार झाली की शब्द मागे राहतो आणि बुद्धी वृत्ती शुद्ध होईपर्यंत हे ज्ञेय परब्रह्म जाणले जात नाही. तरी पण तेच नामरूपात्मक जगत रूपाने प्रत्ययाला सारखे येतच असते आणि या प्रत्ययाच्या आड येणारे जड विनाशी आणि पृथक पृथक वस्तुरूप जगत परब्रह्म न म्हणता केवळ जड जगाचा प्रत्यय आणून देणारी माया अशीच म्हणावी लागते. ज्याप्रमाणे लाकडाचे ठिकाणी हत्ती वगैरेचे नामरूप प्रगट करून त्या नामरूपाकडेच लक्ष देणाऱ्याला तेथेच असलेले लाकूड न दिसता हत्ती अशी लाकडाहून स्वतंत्र निराळी वस्तू प्रत्ययाला येते. त्याप्रमाणे परब्रह्म सत्तेवर प्रगट झालेल्या नामरूपाकडेच लक्ष देणाऱ्या जीवाला आधारभूत परब्रह्माची सत्ता दिसेनाशी होऊन तिचा पूर्ण विषय पडतो आणि परब्रह्माहून निराळे नामरूपात्मक जड विनाशी आणि पृथक पृथक वस्तुरूपाची जगत सत्य म्हणून प्रत्ययाला येते. म्हणून असा विश्वाकार प्रत्यय ही माया किंवा भ्रम होय. परब्रह्म दिसतात म्हणजे परब्रह्म न विसरता विश्वाकाराचा परब्रह्माप्रमाणेच सच्चिदानंदात्मक प्रत्यय आला तर तो प्रत्यय माईक म्हणता येत नाही. म्हणून जड विनाशी व पृथक पृथक वस्तुरूपाने प्रत्ययाला येणाऱ्या विश्वालाच खोटे मिथ्या किंवा माईक म्हणतात. असो, या परब्रह्माच्या ठिकाणी रूप वर्ण व्यक्ती मर्यादा द्रष्टादृश्य इत्यादी प्रकार काहीही नाहीत. हे नाही म्हणे जाईजे तो विश्वाकारे देखीजे आणि विश्वचायशी म्हणजे तरी हे माया. ज्ञेय परब्रह्म वस्तू खरोखरच नाही म्हणावे तर संपूर्ण महदाधिक सूक्ष्म आणि स्थूल सृष्टी कोणाच्या आधारावर आणि कशी भासते. म्हणून परब्रह्माच्या ठिकाणी आहे नाही हे शब्द मुके झाले आहेत. त्यांनी विचाराची वाटच खुंटून टाकली आहे. एके ठिकाणी एके काळी राहून दुसऱ्या ठिकाणाहून दुसऱ्या काळी राहत नसलेल्या तसेच उत्पन्न होऊन अस्तित्वात नसलेला आणि ते अस्तित्व नाहीसे होणाऱ्या पदार्थाला आहे नाही असे म्हणता येते. पण आत्मस्वरूप अणुरेणूत देखील सदा सर्वदा व्यापक असल्यामुळे व ते तसेच उत्पत्ती नाश असल्यामुळे अनादी स्वयंसिद्ध असल्यामुळे त्याला आहे नाही हे शब्द लावता येत नाही. असो.